यानंतर महत्त्वाची बातमी आहे सांगलीतून। सांगलीमध्ये भाजप नाना पटोलेंविरोधात चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाना पटोलेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात आलंय। कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याच्या प्रकरणी आज राज्यभरात भाजपकडून नाना पटोलेंच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येतंय। सांगली जिल्ह्यात फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय। नाना पटोलेंच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आपण पाहतोय की सांगलीत भाजप कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेत। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार गटाचे काही नेते मंडळी यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। वारंवार स्वातंत्र्य सैनिकांना महापुरुषांना नाव ठेवणे असा कार्यक्रम कायम करत असतात। नाना पटोले नंतर अकोला जिल्ह्यामध्ये एका ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्याकडून चक्क आपले चिखलमय झालेले पाय धुवून घेतलेले आहेत। हा प्रकार म्हणजे त्यांची राजेशाही, त्यांची मस्ती सरळ सरळ दिसत आहे। अशा ह्या नाना पटोलेंचा आम्ही जाहीर निषेध करतो। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी आपले चिखलमय पाय बहुजन कार्यकर्त्यांकडून धुवून घेतलेले आहेत। याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आम्ही महिला मोर्चा आणि युवा मोर्चातर्फे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा धिक्कार करत आहोत आणि आम्ही आज इथे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये जोडो मारे आंदोलन त्यांच्या फोटोला आम्ही केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।